नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक शुद्ध द्वितीया शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्र अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार प्रदान. आणि ठाणे पूर्व इथल्या अष्टविनायक चौकातील दीपोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी यमुनेनं आपल्या घरी यमाची म्हणजेच आपल्या भावाची पूजा केली आणि त्याला पंचपक्वान्नांचं जेवण जेवू घातलं. प्रसन्न झालेल्या यमानं बहिणीला वर मागायला सांगितला. त्यावेळी बहिणीनं दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी जेवायला यायचं आणि जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला तू सुखी करायचं असा वर यमाकडे मागितला. आपल्या भावाच्या आयुर्वृद्धीसाठी यमाची पूजा करण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी भावाची पूजा करण्यामागे फार मोठा अर्थ आहे. बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचा प्रतीक मानला जातो. आपला भाऊ हा बीजेच्या चंद्राप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा अशी सदिच्छा बहिणीच्या मनात यामागे असते. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. यावेळी बहीण देखील भावाला औक्षण करते आणि भेटवस्तू देते अशी प्रथा आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्र अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते महेश कोठारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ, गंधारचे प्रमुख मंदार टिल्लू यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अभिनेते आदिनाथ कोठारे हे देखील उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 11,111 रुपये देऊन कोठारे यांना गौरवण्यात आलं. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा घंटाळीमधील श्रीनिवास चाळीनं नुकताच 60 वर्षाचा पल्ला गाठला आहे. जुन्या इमारती पुन्हा नवीन रूपात उभारण्याचं सध्या ठाण्यात पेवच फुटलं असून त्याच धर्तीवर नौपाड्यातील खड्ड्यातील लक्ष्मीनिवास सुद्धा लवकरच कात टाकणार आहे. ही इमारत पूर्वीपासूनच रस्त्यापासून काहीशी खाली असल्यानं खड्ड्यातील चाळ म्हणून प्रसिद्ध होती. या चाळीचं वैशिष्ट्य असं की या चाळीमध्ये विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज त्या काळी राहत होते. नाट्य क्षेत्रातील रमेश मोरे, कला क्षेत्रातील दादा रेडकर, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्र ग वैद्य, संगीत क्षेत्रातील श्रीकृष्ण दळवी या मंडळींकडे नेहमीच अतिमहत्त्वाच्या आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनेक व्यक्तींचा सतत राबता असे. त्यापैकी प्रामुख्यानं भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, संजय नार्वेकर, सतीश दुभाषी, पद्मा चव्हाण, बबन प्रभू, पुष्पा भोसले, कमलाकर सारंग, बाळ धुरी, स्मिता तळवलकर, लालन सारंग, सुधीर गाडगीळ यांचं नाव प्रामुख्यानं येतं. या चाळीचं मुख्य वैशिष्ट्य असं की सुरुवातीपासून सामाजिक विषयांवर अनुसरून दिवाळीच्या दिवसात सामूहिक भव्य आकाशकंदील तिथं लावला जायचा.
हा भव्य आकाशकंदील चाळीतले रहिवासी एकत्र येऊन तयार करायचे. विजेचा लपंडाव, विश्वचषक, महागाईचा भडका, पाणी टंचाई, स्कायलॅब, हिंदी चित्रपट सृष्टीचा 100 वर्षाचा इतिहास दर्शवणारा दादासाहेब फाळके यांचा कॅमेरा अशा अनेक विषयांवर प्रामुख्यानं यामध्ये कंदील उभारले होते. या चाळीमध्ये होळीचा सण देखील सलग 3 दिवस साजरा होत असे. कोजागिरी आणि दहीहंडी हे पारंपरिक सण मोठ्या दिमाखात तिथं साजरे होत असतात. या चाळीमध्ये 4 पिढ्या अत्यंत गुण्यागोविंदानं नांदत आहेत. चाळीमधील मुलं, सुना, लेकीबाळी, नातवंड एकत्र येऊन सगळे उत्सव सण साजरे करतात. मात्र यावर्षी दिवाळी या चाळीची शेवटची दिवाळी असल्यामुळं एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू ठेवून दिवाळी साजरी होते. त्यानिमित्तानं जीर्ण झालेल्या या वास्तूला विद्युत रोषणाईनं सजवून शेवटचा निरोप द्यायचा असं तिथल्या रहिवाशांनी ठरवलं आहे. यापुढील बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्तातर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर आपला हक्काचा माणूस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे एक समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक कार्यसम्राट आमदार. चला स्वप्ननगरीत फेरफटका मारायला. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज, डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचं समृद्ध दालन, राजवंत ज्वेलर्स. श्री स्थानक वाहिनीतर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्थानक वाहिनी, ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी. आता लुटा घर बसल्या मनोरंजनाचा आनंद. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट आणि इंडियन एअरफोर्स यांच्या वतीनं उपवन जेटी इथं नुकत्याच आयोजित केलेल्या बच्चों की मस्ती की दिवाळी या कार्यक्रमाला बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नगरसेविका परिषा सरनाईक, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे देवेंद्रभाई शहा, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे नासिरभाई शेख, इंडियन एअरफोर्सचे माजी सैनिक दत्तात्रय उत्तेकर यांनी चाचा नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं बालदिन आणि दिवाळी निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या दिवाळी निमित्तानं किल्ला, आकाशकंदील, सेल्फी पॉइंट, फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. त्यात 450 अधिक मुलं मुली रमली होती. ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी मुलांबरोबर दिवाळी साजरी करून मुलांना शुभेच्छा दिल्या.
पत्नी म्हणून मी परीक्षा सरनाईक यांचं कौतुक करीत नाही, तर त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव स्तुत्य आहे. त्या उत्तम समाजसेविका देखील आहेत. अशा शब्दात आमदार सरनाईक यांनी माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांचं कौतुक केलं. यावेळी पोलीस उपायुक्त अमरसिंह राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी मुलांबरोबर संवाद साधला. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक खाली काल रात्री 10 वाजल्याच्या सुमारास 2 पुरुष आणि 2 महिलांच्या टोळीनं एका इस्माला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन लुटणाऱ्या टोळीमधील दोघांना अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. मायकल शेख, काजोल पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून पोलीस त्यांच्या 2 साथीदारांचा शोध घेत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा सर्रास वावर सुरू असतो. नागरिकांची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे. या गर्दुल्ल्यांकडून अनेकदा रात्री अपरात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडण्याच्या, महिलांच्या छेड काढण्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या. त्यामुळे स्टेशन परिसरात नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून काल रात्रीच्या सुमाराला संतोष केसरी हे आपल्या गावी उत्तर प्रदेशात जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आले असताना त्यांना भूक लागल्यानं ते हॉटेल शोधत होते. संतोष स्टेशन परिसरातील स्कायवॉकच्या जिन्याखालून जात असताना अंधाराचा फायदा घेऊन 2 इसम आणि 2 महिलांच्या टोळीनं त्यांना हटकलं. चाकूचा धाक दाखवून संतोष केसरी यांना मारहाण केली आणि त्यांच्या जवळील 18,000 रुपये जबरदस्तीनं हिसकावून घेतले. या प्रकरणी संतोष यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी या लुटारी टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासामध्ये स्टेशन परिसरात सापळा रचून या टोळीमधील 2 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मायकल शेख आणि काजोल पाटील या दोघांना अटक करण्यात आली असून 1 महिला आणि 1 पुरुष यांचा शोध महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी तानाजी वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सुगंधी उटणं लावून अभ्यंग स्नान आणि फटाक्यांच्या धूमधडाक्यात देवदर्शन आणि फराळावर ताव मारून घरोघरी काल दिवाळीचा पाडवा साजरा झाला. कोणतेही निर्बंध आणि नियम न पाळता सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी होत होती. घरचा पाडवा साजरा करून झाल्यानंतर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं देवदर्शनाला बाहेर पडले. कौपिनेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, विठ्ठल सायन्नाथ दत्त मंदिर, चरईतील बाळ गणपती मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये लोकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. प्रामुख्यानं तरुणींचा यात मोठा समावेश होता. देवदर्शन आटोपल्यावर अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबियासमवेत ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात जाऊन फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद लुटला. गुजराती संवत 2079 आणि महावीर जैन संवत 2548चा प्रारंभ झाल्यानं गुजराती व्यापारी आणि नागरिकांनी सकाळीच पूजा अर्चा करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. गुजराती व्यापाऱ्यांनी अगदी सकाळपासूनच आपली दुकानं उघडली होती. बलिप प्रतिपदा हा 3.5 मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. विक्रम संवत साधारण नाम संवत 2079चा प्रारंभ देखील या दिवसापासूनच झाला. ठाणे पूर्व इथला अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव काल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गेली काही वर्ष ठाणे पूर्वेला असलेल्या अष्टविनायक चौकात दीपोत्सव आयोजित केला जातो. श्री साई दहिकाला उत्सव मंडळातर्फे हा दीपोत्सव साजरा केला जातो. काल साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवात 80 पेक्षा अधिक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. तर 300हून अधिक कलाकारांनी निसर्ग, कार्टून, राजकीय या विषयावर या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यावेळी 3000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. रांगोळी काढण्यासाठी कलाकार काल दुपारपासूनच गर्दी करून होते. यावेळी परिसरातील वीज पुरवठा बंद करून 3000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्याच वेळी आकाशात फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी देखील बघायला मिळाली. या दीपोत्सवासाठी ठाणेकरांनी मोठीच गर्दी केली होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी. मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्र अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार प्रदान. आणि ठाणे पूर्व इथल्या अष्टविनायक चौकातील दीपोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.